परिस्थितीतून शिक्षण थांबत असलेल्या शिपूरच्या लेकीची शिक्षणाची जिद्द पाहून सलगरे ग्रामस्थांची पूनमला 26,000ची मदत। सलगरे शिपूर गावातील पूनम शहाजी शिंदे या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी सलगरे ग्रामस्थांनी एकत्र येत सुमारे 26,000 रुपयांची आर्थिक मदत केली। आर्थिक परिस्थितीत बिकट असल्याने वडिलांनी मुलीचे शिक्षण थांबवून तिचे लग्न करण्याचा विचार व्यक्त केला होता। मात्र पूनमची शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आणि जिद्द पाहून ग्रामस्थांनी तिच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला। पूनम सध्या बीटेकच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। तिच्या महाविद्यालयाची फी सुमारे 96,000 रुपये आहे। मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने तिचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता। पूनमने आपली व्यथा गावातील निखिल शिंदे आणि सोहम कांबळे यांच्याकडे व्यक्त केली। त्यांनी ही बाब वरिष्ठ कार्यकर्त्यांसह सलगरे ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिली। यानंतर अरुण कांबळे यांनी तानाजी अप्पा पाटील यांच्याशी चर्चा करून पूनमला मदत करण्याचे आवाहन केले। दरम्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सलगरे येथे नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते। यावेळी पूनमच्या शिक्षणाची माहिती समोर येताच ग्रामस्थांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि जवळपास 26,000 रुपयांची मदत जमा झाली। यापुढे ही मदत सुरू ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। या मदतीमध्ये जयश्री पाटील सरपंच 5,000, अनिल कांबळे अध्यक्ष 5,000, माणिकदादा आवळेकर 5,000, अरुण कांबळे 2,000, अंकुश एकुंडे 2,000, विजय माळी 2,000, मोमीन भाभी 1,000, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे सर 2,000 आणि डॉक्टर परिसा कांबळे 2,000 रुपये अशी मदत करण्यात आली। पूनमच्या शिक्षणाची जिद्द लक्षात घेऊन सलगरे ग्रामस्थांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। शिक्षण थांबवून लग्न करण्याऐवजी मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत तिच्या स्वप्नांना बळ देण्याचा आदर्श ग्रामस्थांनी निर्माण केला आहे। पूनमनेही मदतीबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। नमस्कार। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांनाच शुभेच्छा। शिपूरगावची सुकन्या ज्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची नाजूक आहे, बीटेकच्या 3ऱ्या इयरला या ठिकाणी ती शिकते, पण तिची 95,000 रुपये फी भरायची आहे। वडिलांची परिस्थिती नाही। वडिलांनी सांगितलं की माझी परिस्थिती नाही, मला पुढं तेवढं पैसे भरणं शक्य नाही आणि आपण इथंच शाळा शिक्षण थांबूया आणि कुठंतरी चांगलं स्थळ बघून आपण आपलं लग्न करूया। पण त्या मुलीची जिद्द होती की कुठंतरी मी शाळा शिकणार आणि अजून मी काहीतरी मोठं होणार, अशी त्या मुलीची जिद्द असल्यामुळं तिनं त्यांच्याच गावामधल्या या ठिकाणी निखिल शिंदे आणि सोहम कांबळे यांना सांगितलं की दादा मला शिकायचं आहे, माझी फी भरायची आहे, मला काहीतरी मदत करा आणि मी शिकणार आहे। आणि त्याही मुलांनी गावामध्ये दानशूर माणसांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे लागून फी गोळा केली। त्यांनी परवा दिवशी आमच्या ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे यांना सांगितलं की आम्हाला सलगरमधून थोडी काही मदत मिळेल का। अरुण सरांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलं की अशी मुलगी आहे आणि त्यांना आपण काय मदत करता येते का बघा। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच गावामधले ग्रामस्थ एकत्र असताना आम्ही आवाहन केलं की सदरच्या मुलीची अशी अडचण आहे आणि थोडीशी मदत करावी। बघता बघता या सलगरगावच्या आद्यनागरिक सरपंच जयश्रीताई पाटील यांनी 5,000ची मदत जाहीर केली। त्याचबरोबर माणिक आवळेकर उद्योगपती यांनी 5,000 रुपयाची मदत जाहीर केली। आमच्या RPIचे अध्यक्ष आहेत अनिल कांबळे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी 5,000ची मदत जाहीर केली। बाकी आमचे अरुण कांबळे सर आहेत, जिल्हा परिषद शाळा नंबर 2चे मुख्याध्यापक कांबळे सर, त्यांनी मदत जाहीर केली। पारिसा कांबळे जे रिटायर्ड आरोग्य अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत जाहीर केली। मला खास करून या ठिकाणी मोमीन कुटुंबियाचं आभार आणि अभिनंदन करावं असं वाटतं, कारण ते रोज कामाला जातात। रोज खुरपं घेऊन दुसऱ्याच्या बांधाला कामाला जाणाऱ्या महिलेने सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आणि त्या मुलीची परिस्थिती बघून त्यांनी सुद्धा 1,000 रुपयाची मदत केली। खरोखरच आम्ही या सगळ्या केलेल्याच्या मदतीपेक्षाही चांगली मदत त्या 1,000 रुपयाची मदत झालेली असं मात्र वावगं ठरणार नाही। आणि बघता बघता अवघ्या अर्ध्या तासामध्ये 26,000 रुपयाची मदत या सलगर गावच्या ग्रामस्थांनी मदत केलेली आहे। मी या सर्वच दानशूर व्यक्तींचं मनापासून आमच्या अंकुश एकुंडे यांनी सुद्धा 2,000 रुपयाची मदत केलेली आहे। विजय माळी आमचे ST ड्रायव्हर जे आहेत नुकतेच सेवानिवृत्त झाले, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे। अशा बरेच जणांनी मदत
या मुलीला केलेली आहे. मी या सर्वच दानशूर व्यक्तींचं सलगर गावचा ग्रामस्थ आणि एक लोकसेवक या नात्यानं त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मुलीला पुढच्या शैक्षणिक कामासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी मी त्या मुलीलाही आमच्या सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि खास करून ज्यांनी मदत केली त्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा मी त्या ताईडीला, माझ्या भगिनीला विनंती करतो की भविष्य काळामध्ये कधीही तुला चांगल्या कामासाठी, शिक्षणासाठी अजून काय अडचण आली तर रात्रीचं 12 वाजता जरी आम्हाला सांगितलं तर थोरला भाऊ या नात्यानं गाव नक्की तुझ्या पाठीशी उभं राहील आणि तुझ्या पुढच्या सुद्धा शिक्षणाच्या अडचण असतील त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या दिदीला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार. नमस्कार करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावातील एक पूनम शहाजी शिंदे यांना एज्युकेशनसाठी पैशाची थोडीफार मदत हवी होती. त्यांनी खूप हालाकीच्या दिवसातून आत्तापर्यंत एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे. फक्त एक पैशाची मदत किंवा बाकी सगळ्या गोष्टीचा हा सपोर्ट पूर्णपणे आम्ही म्हणजे जी आमची काही अडचण आहे ते आम्ही सलगर गावचे सरपंच मान्य तानाजी पाटील सर व अरुण कांबळे सरांना आम्ही फक्त एक फोनवरून फक्त एक मेसेज दिला होता, कानावरती कल्पना घातली होती. पण त्यांनी फोनवरून एक मेसेज टाकल्यानंतर किंवा एक समोरून भेटल्यानंतर एक हाताने जवळजवळ 100 हाताने आम्हाला मदत केली आणि अपेक्षापेक्षा पण खूप जास्त मदत केली. ही आजपर्यंत आमच्या पण गावामध्ये एवढी मोठी मदत झाली नाहीये, पण सलगर गावातून आम्हाला एवढा मोठा खूप प्रतिसाद मिळाला आणि खूप त्यांचे मी आभार मानतो.